जिल्हा परिषद प्रशाला बदनापूरचा 10वी निकाल घसरला। एसएससी परीक्षा मार्च 2024 बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशाला बदनापूरचा इयत्ता 10वीचा निकाल 75% लागला असून 33 पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। त्यामध्ये डिस्ट्रिक्शन 3 विद्यार्थी, फर्स्ट ग्रेड 4 विद्यार्थी, सेकंड ग्रेड 11 विद्यार्थी व 5 ग्रेडमध्ये 7 असे एकूण 25 विद्यार्थी पास झाले आहेत। मागील वर्षभरापासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने आणि शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने यावर्षी 10वीचा निकाल कमी लागला असून जिल्हा परिषद शाळेतून सर्वप्रथम आयशा अब्दुल रऊफ, रेणुका साहेबराव जाधव ही दुसरी तर सादिया शेख सलाम ही शाळेतून तिसरी आली आहे। मात्र मुलांनी तितकी टक्केवारी न घेतल्याने ते मागेच राहिले। त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.एस. चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख नजीर इनामदार, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक श्री शेख आर.के., एस.आर. सपकाळ सर, एस.ए. पठाडे, श्री धिवर, श्री निर्मल, श्रीमती एस.ओ. दासरवार, श्रीमती आर.डी. श्रीराम, श्रीमती दुमाणे इत्यादींनी कौतुक केले आहे। शेख नजीर इनामदार, बदनापूर। गणोर येथे 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। नुकताच 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला। त्यानिमित्ताने आई गिरहोणी कर्मचारी सेवा संघ, युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करून गणोर येथे 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदिवासी साहित्यिक कवी संतोष पावरा, नामदेव पटले, कुंवरसिंग वळवी, बबन निकुम, संतोष पावरा, चंपालाल निकुम, राहुल रावताळे, दिलीप भामरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शीतल रावताळे, उपसरपंच कविता वळवी, गावातील ज्येष्ठ तरुण मंडळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सेवा संघाचे पदाधिकारी, बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका व दिलीप शेलटे, भाऊ शेलटे, आनंद निकुम, डॉक्टर गोविंद शेलटे, संतोष रावताळे, संदीप भामरे, बलदेव सर, दंगल भामरे, दीपक निकुंब, भैया पानपाटील, रमेश बादल, योगिता भामरे, आशा वर्कर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष निकुम, निलेश भामरे यांनी केले व आभार प्रदर्शन रितिका शेलटे यांनी मानले। द हिंद न्यूज साठी निलेश आहेर, शहादा। लातूर पोलिसांची बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, 3 कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलीस दलाकडून अवैध धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे। अवैध धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त MIDC लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीची खात्री करून ASP श्री बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दिनांक 28 मे रोजी लातूर येथील अतिरिक्त MIDC मधील कोंबडे ॲग्रो एजन्सी या वेअरहाऊसवर छापा टाकला। छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, 1 ट्रक व 1 पिकअप असा एकूण 3,05,73,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणी आरोपी नामे अंकुश रामकिशन कदम, वय 32 वर्षे, राहणार रामवाडी, तालुका चाकूर, हसन कुमार तिलाही उराम, वय 21 वर्ष, राहणार शहाबाजगंज, राज्य बिहार, गोकुळ धनराम मेघवाल, राहणार सुबा, राज्य राजस्थान, धनंजय गहिनीनाथ कोंबडे, राहणार लातूर, पारस बालचंद पोखरन, राहणार लातूर,
राम केंद्रे राहणार लातूर, विजय केंद्रे राहणार लातूर यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक श्री होणाजी चिरमाडे, पोलीस निरीक्षक श्री राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल हिंदू गुंडरे, पोना अनंतवाड, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पद्देवाड, रायबोळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। द हिंद न्यूजसाठी BD डावळ, लातूर। 28 मे 2024 रोजी 1400 वाजता MIDC येथील एका वेअरहाऊसमध्ये MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची धाड टाकण्यात आली होती, ज्यामध्ये 3,05,00,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। ज्यामध्ये गुटख्याचा मुद्देमाल, त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य हे आपण जप्त केलेले आहे। त्यामध्ये 7 आरोपी आपण निष्पन्न केले आहेत। त्यांचं नाव FIR मध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यामध्ये तपास चालू आहे। ग्रामीण रुग्णालयातील फॅन बंद असलेले समजतात सलीम पठाण यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व फॅन मोफत दुरुस्त करून दिले आहे। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील फॅन खराब झाले असल्यामुळे रुग्णांना याची झळा सोसावी लागत असे। ही वार्ता पाटोदा शहरात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लोकसेवा ट्रेडर्सचे मालक युवा उद्योजक सलीम पठाण यांना समजतात कडक उन्हाची झळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बसू नये म्हणून पाटोदा शहरातील युवा उद्योजक लोकसेवा टेंडरचे मालक सलीम पठाण यांनी कसली अपेक्षा न ठेवता ग्रामीण रुग्णालयातील सर्व नादुरुस्त फॅन तात्काळ मोफत दुरुस्त करून देत सलीम पठाण यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे। द हिंद न्यूजसाठी गणेश शेवाळे, पाटोदा।